ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 165 गुन्ह्यातील आरोपी ॲडव्होकेट संतोष मळवीकर तडीपार, परिसरात दहशत तर राजकीय वर्तुळात खळबळ। कोल्हापूर जिल्हा व गोवा राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल 165 हून अधिक गुन्हे दाखल असलेले ॲडव्होकेट संतोष मळवीकर याच्यावर अखेर धडक कारवाई करण्यात आली आहे। गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी त्याच्या नांदवडे येथील राहत्या घरी 2 वर्षांसाठी तडीपाराची नोटीस बजावल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। नोटीसनुसार मळवीकर यांनी येत्या 26 ऑगस्ट रोजी गडिंग्लज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणे अपेक्षित आहे, परंतु सध्या ते 28 ऑगस्ट पर्यंत केनिया दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे ते निश्चित तारखेला हजर राहतात का आणि राहिल्यास आपली बाजू कशी मांडतात याकडे सर्वांचे लक्ष आहे। मळवीकर यांच्यावर चंदगड, नेसरी, गडिंग्लज, शाहपुरी तसेच गोवा राज्यातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। विनापरवाना मोर्चे, रास्ता रोको आंदोलन, सरकारी कामात अडथळे, सोशल मीडियावरती पोलीस दलाची बदनामी आदी कारवायांमुळे परिसरात त्यांची मोठी दहशत निर्माण झाली। वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई होऊ नये त्यांनी ती डावलल्याने भविष्यात गंभीर गुन्हे घडू शकतात असा इशारा नोटीसीत स्पष्टपणे करण्यात आला। या तडीपारनंतर राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे। मळवीकर यांच्याशी जवळीक असलेले काही स्थानिक नेते या कारवाईवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत, तर विरोधक मात्र या पावलांचे स्वागत करत आहे। परिसरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी ही तडीपार गरजेची होती असे अनेकांचे मत आहे। या प्रश्नाची उत्तरे मिळेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले आहे। तडीपारमुळे परिसरात दहशत कमी होईल का, की यामुळे राजकीय घडामोडींना नवे वळण मिळेल याकडे सर्वांची उत्सुकता नजर लागली आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।